ती पण बसते. ते 4-4 फूट जर धरलं तर आत्ता जो रस्ता धरलाय तो 11.5 मीटर भरतोय आता ऑलरेडी आणि टेंडरमध्ये 10 मीटर आहे. त्याच्यापेक्षाही 1.5 मीटर जास्तच भरतोय. त्यामुळं नियमाने जे तुम्ही टेंडर केलंय, जे पास झाले आणि PWD नियमामध्ये जे बसते त्या पद्धतीनेच रस्ता चालू आहे. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये जास्त आक्षेप घेण्याची काही गरज नाही. समजा एखाद्या ठिकाणी जास्त अडचण असते, त्या दोन इमारती अक्षयची आणि पांडूची होती, त्याच्यामध्ये तिथंच रस्ता बसतो. त्यामुळे पुढे तर काही अडचणच नाही. त्यामुळे आहे असा सरळ जर गेला तर काहीच अडचण नाही. त्याच्यामध्ये आता जास्त वाढवायची काही गरज नाही. त्यांची काय अडचण नाही. आणि असं चालू राहू द्या, कोणाचा आक्षेप नाही, काय नाही, व्यवस्थित फार पडते. जर विकास कोणाला नोकरी जागायला पाहिजे, पण तुम्ही त्या आपल्या पद्धतीने चालू द्या. एवढाच कसं आहे, विकास ही प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. या विभागाचा आमदार असू दे, खासदार असू दे, स्वर्गीय अनिल भाऊनी हा रस्ता आणला, आपल्या सगळ्यांसाठी आणला. आपणही टॅक्स भरतोय, आपणही सगळ्यांनी त्यांना म्हणतो. भाऊनी तो प्रयत्न करून रस्ता आणला. तसेच बापसाहेब धनगाव योजना आणली होती ना, 100 कोटी घाम गाळूनच आणली. त्या योजनेचे काय झालं त्याचाही विचार करा. पडळकर साहेबांनी सुद्धा गावाचा विकास व्हावा म्हणून पेटतला पहिला रस्ता आमदारांनी 2 कोटी रुपये आणले. तो कसा थांबला? आमच्याकडनं विकास अडत नाही. आता आम्ही सत्तेत आलेलो आहोत. सुंदर पद्धतीचा विकास तुम्हाला सगळ्याला विचारात घेऊन विकास होईल. या गावचा कुणाचा कुणावरही अन्याय होणार नाही. सगळ्याला विचारात घेऊन नियमानं हा रस्ता होईल. त्यामुळे घाम गाळून आणला किंवा काय झालं म्हणून कुठे टिरी वाढवायचं काही काम नाही. आपण त्यांना प्रयत्न करून मतं दिली लोकांनी, म्हणून त्यांनी ते रस्ता आणला, पैसे आणले. ते लोकप्रतिनिधीचं काम आहे. खासदार त्यांच्या विचारात होते, आमदार त्यांच्या विचारात होते. त्यामुळे तो भावने रस्ता आणला. त्यामुळे चांगल्या पद्धतीने रस्ता होऊ द्या. लोकांवर कुणावर ते अन्याय होऊ देऊ नका. हा, करोडो रुपयाच्या लोकांच्या त्या जमिनी आहेत, त्या वाचवून रस्ता बसतोय. म्हणजे 1 गुंठा जमिनीचा मालक त्याचा अर्धा गुंठा गेला तर 50-60 लाख रुपये त्या माणसाचे गेले. हा पण विचार झाला पाहिजे ना. आज ह्यांचं माझे काय त्या पैसे तुमच्या ही जायचं भाजी त्यांच्या तळमजल्यात जाते, म्हणजे बसून परत घालायचं आहे का, त्यांची बिल्डिंग पाडायची आहे. हा मी सगळा विचार केला पाहिजे ना. ह्या विचार करून सरासर असं सुंदर पद्धतीने चांगला विकास होईल बापसाहेबांच्या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळे काय अडचण कुणाला येणार नाही. सगळ्याला विचारात घेऊन ही केलं जायचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की रस्ता हा PWDनं 10 मीटरचा मंजूर त्यांनी करून आणला. भले त्यांनी मंजूर करून आणू द्या, पण त्यांनी आणताना 10 मीटरचा आणलाय. पण 10 मीटरला आम्ही उलट 11.5 मीटर दिलाय. आज आम्ही 1.5 मीटर जास्तच दिलाय. काय त्याच्यामुळे कुणालाही अडचणच नाही. PWD आज त्या साहेबांनी आम्हाला येऊन अडवलं असतं ना की बाबा रस्ता अजून मोठा करूया. साहेबांनी बोलू दे की PWDच्या साहेबांनी जर म्हणले की बाबा रस्ता अजून मोठा करू, तर अधिकारी लांब राहिले, बाकीचे निधी येऊन म्हणायचं अजून मोठा करा. आम्ही म्हणतो की तुम्ही इकत घ्या इथं रोड जागा, मग आपण 20 काय 30 फूट मीटर सोडू. 20 मीटर काय 30 मीटर सोडू. अहो पदार्थ जर जात असेल तर मग बोलायचं. पदार्थ जर जात नसलं तर मग काय बोलायचं? आपलं जातंय काय नाही, बोलायला काय जातंय. चला आज आपल्या आटपाडी शहरामध्ये साई मंदिर चौक ते ST स्टँड, शेतपळे कॉर्नर, सांगोला चौक, बाजार पटांगण आणि साठेनगरापर्यंत जाणारा हा राज्य महामार्गाचा रस्ता, त्याचं निवडणुकीपूर्वीपासून काम सुरू झालेलं आहे. या रस्त्यासाठी बऱ्याच नागरिकांनी आंदोलनं सुद्धा केलेली होती. तर त्या आंदोलनामध्ये अनेक नागरिकांवर केसेस सुद्धा झालेले आहेत. चंदुबा वगैरे आहेत, विकासराव वगैरे आहेत, भारत सागर आहेत, म्हणजे आंदोलन करते तर प्रवीण वगैरे सगळे आहेत. तर पाठीमागचा आता भाग जास्त चर्चा न करता साई मंदिरच्या तिथं रात्रीच काही लोकांनी आपल्या
तिथली मापं बघितली, तिथं काही ठिकाणी 14 मीटर भरतोय, त्याच्या अलीकडे 13 भरतोय, त्यानंतर काही ठिकाणी 12 मीटर भरतोय. मग आता सन्माननीय नेत्यांनी परवा या गावाच्या विकासासाठी आम्ही निधी आणला म्हणाले. ठीक आहे, निधी आणणाऱ्यांचं आम्ही सगळेजण गावाच्या विकासासाठी स्वागतच करतोय. परंतु गेल्या महिन्याभरापूर्वी आपल्या नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सत्ता आली. सन्माननीय वडळकर साहेब, सन्माननीय बापूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि मी स्वतः नगराध्यक्ष यांना त्यानं आटपाडी शहरामध्ये गतीनं विकासाची पावलं कसं टाकता येतील या पद्धतीनं आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू आहे. आणि परवाच 18 तारखेला मासिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांना आम्ही आवाहन केलं की गावाच्या विकासासाठी आपण जिथून जिथून निधी उपलब्ध करता येईल ते सगळेजण आपण आणूया. आता निवडणुकीपुरतं राजकारण फॉर्म भरल्यापासून निकाल लागेपर्यंतच असावं. त्यानंतर गावाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलंय, आपल्यावरती विश्वास दाखवलाय, तर सर्वांनी एकीनं पुढे जाऊया अशा पद्धतीनं ती मीटिंग सुद्धा घड्याळी 6 तास चालली. जर आम्हाला लगेच मीटिंग मंडळायची असती तर अर्ध्या तासात पण ते शक्य होतं, पण आम्हाला तसं काही करायचं नव्हतं. याचा अर्थ 6 तास मीटिंग चालते, याचा अर्थ गावासाठी वेगळं विजन घेऊन गावाला गतीनं पुढे कसं नेता येईल या हिशोबाने आमच्या सर्व नगरसेवकांनी सुद्धा विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर दिले. त्यानंतर हा जो रस्ता जो बंद पडला होता निवडणुकीनंतर सुद्धा अगोदरचा मंजुरी तिने करून आणलेला, जर आम्हाला अडवस पडायचा असता आम्ही रस्ता सुरू करण्यासंदर्भात आम्ही हालचालीच केल्या नसत्या. परंतु या गावाने आपल्यावरती एवढ्या विश्वासानं आमच्या खांद्यावरती एक पालखी ठेवलेली आहे विकासाची पुढे नेण्यासाठी. म्हणून आदरणीय बापूसाहेब, आमदार साहेब, वडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी रस्ता थांबला होता आणि आदरणीय धनंजय जाधव साहेब जिल्हा परिषद मध्ये अधिकारी आहेत, त्यांच्या तिथं पायऱ्या निघतात म्हणून तो रस्ता थांबला होता असं आम्हाला कळलं. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना आटपाडीत बोलावलं. PWD पाटील साहेब, बुरुंगले साहेब, सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांना बोलवलं आणि त्यांच्याशी या ठिकाणी आम्ही एक बैठक घेतली चंदूभाऊच्या तिथं. मी नेमकी अडचण काय आहे साहेबांना, जाधव साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली, साहेब जर ह्या अडथळा जो रस्ता थांबलाय जे कालवा आहे तो कालवा थांबवायचा असेल तर तुम्ही जरा रस्ता होण्यासाठी सहकार्य करावं, म्हणजे रस्ता पुढे जाईल, थांबलेलं काम चालू राहील. सन्माननीय जाधव साहेबांनी सुद्धा आमच्या सगळ्यांना विनंतीला मान देऊन त्यांनी सांगितलं पायऱ्या निघाल तर निघू द्या, त्याच्या खालून गटर घाला. तर त्यांनी सुद्धा 1-2 मिनिटाच्या आत चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मग त्याच दरम्यान कॅन्ट पासून ते शेटपळे कॉर्नरपर्यंत ज्यांची दुकानं आहेत उत्तराभिमुख असणारे दुकानदार आहेत, हॉटेल्स आहेत, जागेचे मालक आहेत, या सगळ्यांची चर्चा झाली. त्याही लोकांची रिक्वेस्ट होती की जेवढा गरजेचा आहे शासन मान्य मापानुसार जर रस्ता होत असेल तर आमची कोणाची काही हरकत नाही. तो शासन मान्य माप आदरणीय PWD हरीश पाटील साहेबांना मी विचारलं तर 10 मीटरच आहे. परंतु सगळ्यांनी बाबा रस्ता 10 मीटर म्हणल्यानंतर सन्मान्य बापूसाहेब, सर्व नगरसेवक, गटनेते या सगळ्यांनी विचार केला, जर अजून लोकांना रिक्वेस्ट केली तर अजून त्यात काय वाढवता येतोय का, मग 10 ते 11.5 मीटर पर्यंत रस्ता वाढला. मग त्या सगळ्यांना आपण सर्वांनी संमती दिली आणि त्या पद्धतीनं हे रस्त्याचं काम सुरू झालं. मग आता परवाच सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून जे काही विनाकारण ब्लेम करण्यात आले तर त्याला काय तथ्य नाही, त्यात काय अर्थ नाही असं आम्हाला वाटतं. जर लोकभावना असेल, शासकीय मापापेक्षाही तुम्हाला 1-1.5 मीटर वाढवून दिलंय गटर सोडून, तर मग रस्ता व्हायला काय त्यांनी विरोध करण्याची गरज नव्हती. आणि आताच आमचे गटनेते ऋषीभाऊ म्हणले तसं आम्ही काम गाळून निधी आणला वगैरे वगैरे त्यांनी बोलले. त्यानंतर ज्यांना कोणाला काम करायचं आहे त्यांनी निधी आणावा आणि मग काम करून दाखवावं. आता लोकांनी आम्हाला निवडून दिले, 1-2 महिने झाले, आम्ही सुद्धा निधी आणतोय का नाही येणाऱ्या काळामध्ये गावाला मी दिसत आणि ज्यांनी आम्हाला आव्हान केलंय त्यांना आम्ही नक्की दाखवून देऊ. निधी कसा आणायचा असतोय,
कुठून आणायचा असतोय, काय काय करायला लागतं. त्यासाठी सन्मान्य पडळकर साहेब, सन्मान्य बापूसाहेब बांधील आहेत, पालकमंत्री साहेब आहेत, मुख्यमंत्री आपले देवाभाऊ आहेत, सगळे मंत्रिमंडळाचे मंत्री सुद्धा आहेत. आणि आम्हाला सुद्धा तुम्हाला 1 रुपया कळत असताना आम्हाला सुद्धा 10 पैसे होईना कळतंय. म्हणूनच लोकांनी आम्हाला इथपर्यंत पाठवलंय. आणि आमची सुद्धा कसोटी आहे की लोकांना आम्ही काम करणार आहे का नाही, कशा पद्धतीने करतोय हे दाखवण्यासाठी आमच्यासाठी सुद्धा एक कसोटी आहे. नक्कीच त्या कसोटीला आम्ही सगळेजण नगरसेवक उतरू. आणि परवा जे रस्त्यावरती काय आमचे सन्मान्य विरोधी गटाचे नगरसेवक रस्त्यावर येऊन बसले काम थांबवण्याच्या संदर्भानं, तर मला त्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण जे आंदोलन केलं इथं जसे आता सगळे हे समस्या बाधित सगळी, कोणाचं हॉटेल आहे, कोणाचं दुकान आहे, कोणाचं सलून आहे, कोणाचं मेडिकल आहे, राऊत साहेबांचं तर हॉस्पिटल आहे, म्हणजे अनेकांची कोणाची जमीन आहे त्या खानदारांची वगैरे पुढं. म्हणजे इथं या रस्त्यामुळं जागा गेली तर बाधित होणारी तुम्ही सगळी बसलाय. आता आमची सुद्धा ती जबर जागा नाही. आता परवा ज्याने आंदोलन केलं त्यांना माझा प्रश्न आहे, आपण जेवढे आंदोलन करते होता त्यात कोणाकोणाचं एक अर्धा गुंठ नव्हे 1 फूट तर केलंय का, याचं आधी उत्तर त्यांनी आटपाडीकरांना द्यावं. आणि मग विकासाच्या गप्पा, मग आम्ही निधी आणला वगैरे वगैरे म्हणलं तर आम्ही समजून घेऊ. म्हणजे बसणाऱ्यांपैकी कोणाचं 1 फूट सुद्धा जात नव्हतं. तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो. ही 3री-4थी वेळ आहे. तुमच्याशी सल्लामसलत केली, तुम्हाला विश्वासात घेतलं आणि रस्ता तर थांबला नाही पाहिजे याचीही काळजी घेतली. शासनाचा माप किती आहे त्याच्यात अजून जर काय वाढता येते का ते बघितलं. मग जर तुम्हाला त्यांनी काय म्हणतात की जुन्या मापाप्रमाणे रस्ता व्हावा, जुन्या मापाप्रमाणे म्हणजे नेमक्या कुठल्या, तुम्ही सांगितलेल्या मापानं का शासनाच्या मापानं, याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. 8 ऑगस्ट 2024 यांनीच सन्माननीय आपले विद्यमान या मतदारसंघाचे आमदार सुहास भैया आणि सन्माननीय नेते मंडळी नाट्यगृहाची पाहणी करायला आलते. आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा नाट्यगृहाची पाहणी केली, रस्ता सुरू आहे त्याची पाहणी केली, 11 मीटरनं रस्ता असावा, त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी पेन ब्लॉक असावं, स्ट्रीट लाईट असावी, ही तुमचंच म्हणणं आहे. 8 ऑगस्ट 2024 काय वर्तमानपत्र काढा, तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आम्ही दाखवू शकतो. मग हे तुम्हीच पाठीमागे बोलताय 11 मीटर न होते, आता तर 11.5 मीटरनं चालू आहे गटर सोडून. मग आता हा उठादेव कशासाठी, तर मला वाटतं मानदेश एक्सप्रेसलाच याच्यामध्येच एक पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्येच आहे किती मीटरनं रस्ता असावा. मग आपणच बोलताय आणि आता मग वेगळी भूमिका कशासाठी, कारण रस्ता कोणाच्या तर दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली चाललाय म्हणून काय वाईट वगैरे वाटत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. विकासाचा रथ हा पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. तुम्ही सुद्धा विकासाच्या आड येऊ नका, विकासासाठी आड फक्त राजकीय दृष्टिकोनातून बघू नका. आणि जर श्रम करून घाम गाळून निधी आणा म्हणताय, मग सन्मान्य पडळकर साहेबांनी आटपाडी स्टँड ते बाजार पटांगणापर्यंत कॉन्क्रीट रोड साठी आणलेला निधी प्रशासकीय काळात कारभार कोण बघत होतं, त्याच्या चाव्या तुम्हीच फिरवत होता ना. मग तो निधी आमदार साहेबांनी आणलेला माघारी काय घालवला, प्रकाशवाडीच्या बालाजी मंदिरासाठी निधी केलेला मंजूर केलेला निधी माघारी घालवला, पुन्हा तो माघारी आमदार साहेबांनी आणला. म्हणजे असं करू नका आता. आणि उलट वर्ण अजून काय की अगोदर तुम्ही निधी आणा, अजून जिकडून निधी येतोय गावासाठीच येत होता ना, आटपाडीसाठीच येत होता. मग तुम्हीच आडवं पडायचं आणि वर्ण परत मानायचं राजकारण करते, दृष्टिकोन चांगला नाही, आम्ही लोक अंगावर घेतली, पण लोकांना विश्वासात घेतलं का, नाही ना. आता जसे आपण सगळे तुम्ही इथं समस्याग्रस्त समस्या बाधित लोक बसलेला आहात, तसं तुमच्याशी कधी विश्वासाने सल्ला मसलत केली का दत्ताभाऊ, रावसाहेब केली का नाही. समस्याग्रस्त कोण आहे जर हात वर करता का, स्टँड पासून शेतकरी म्हणजे हे समस्या बाधितांसंग विश्वासाने चर्चा करायला हवी होती. आणि मग तुम्ही बोलला नक्कीच आम्ही सण केला असतं. परंतु या आडून जर नगरपंचायतला बदनाम करायला कोण जात असेल, राजकारणासाठी नेत्यांना बदनाम करायला जात असाल तर नक्कीच हे चुकीचं आहे. आणि चुकीचं तुम्ही किमान इथून पुढे तरी थांबवा. आटपाडी शहरासाठी सर्व नगरसेवक सर्व आमचे नेते मंडळी कटिबद्ध आहोत. आम्ही कसोटीला उतरलोय, लोकांच्या विश्वासात पात्र राहूनच काम करू. रात्री अपरात्री
सगळ्या प्रभागामध्ये सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत, चिलार काढण्यास सुरू आहे, स्ट्रीट लाईट चालू आहे, गटार संदर्भात स्वच्छते संदर्भात आम्ही आधीच्या अजून प्रयत्न करतोय. इथून पुढे प्रत्येक नागरिकांनी कोणाला जरी नगरसेवकांना नगराध्यक्ष नात्यानं आम्हाला कोणाला जरी तुम्ही समस्या संपर्क केला तर लगेच आम्ही त्वरित तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल याची आम्ही दक्षता घेतोय. तर नक्कीच या इथून पुढं विकासाच्या राजकारणासाठी तुम्ही आम्हा सर्वांना सहकार्य करावं अशी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांनाही विनंती राहील. पण जे चांगलं चाललंय त्याच्या फक्त आडफाटा येऊ देऊ नका असं त्यांना नम्रपणे मी आवाहन करतो. आणि नक्कीच आपल्या सर्वानुमते आता जो रस्त्याचं काम चालू आहे त्या पद्धतीने चालू ठेवायचं का? हो. रस्ता किती मीटरचा धरूया? 11.5 मीटर. शासन मान्य किती आहे? 10 मीटर. हा? सांगाय उठून तुम्ही सांगा की शासन मान्याचा रस्ता दोघं बी उठाव. शासन मान्य किती आहे रस्त्याला? 10 मीटर. आपण मान्य कितीने केलंय? 11.5. म्हणजे वाढीव झालं कमी झालं? 11.5 रस्ता आणि 1.5 मीटर गटर. 2 मीटर आहे. 11.5 जरी रस्ता आहे आणि 1.5 मीटर गटर. म्हणजे 11.5 मुख्य रस्ता हा. नंतर गटर एक्स्ट्रा आहे. म्हणजे आपण काही विकासाच्या आड येतोय का? नाही. आणि आपल्या सगळ्यांची समस्या जाणून तुमची समस्या म्हणजे गावाची समस्या आणि गावाची समस्या म्हणजे हे गाव सर्वात तुम्ही सगळ्यांनी विश्वासानं आम्हाला विश्वस्त म्हणून पाठवलंय ती आमची समस्या समजून आणि आटपाडी शहर हे आमचं कुटुंब मानून आम्ही सगळेजण काम करत आहोत. नक्कीच भविष्य काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊनच तोडगा काढला जाईल. कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आदरणीय बापूसाहेब, आदरणीय आमदार साहेब, पडळकर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच हा विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू. आपण सर्वांनी सुद्धा भविष्य काळामध्ये जिथं जिथं अडीअडचणी येतील तिथं आम्हाला लगेच सांगा, आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून आपण सर्वांनी एकीने काम करूया. त्यांनाही आमचं आव्हान आहे की जी चांगली कामं चालू आहेत त्यांना तुम्ही आडवं पडू नका. आम्ही नक्कीच कधीही आम्ही आडवं येणार नाही विकासासाठी. विकासासाठी आपण आता राजकारण न करता विकासाचं समाजकारण करूया एवढं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.